मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकद्वारी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी माऊली महाराज यांची पालखी आज सोन्याची नगरी जेजुरीमध्ये दाखल होणार आहे। या आगमनासाठी जेजुरी देवस्थान कडून भव्य तयारीही करण्यात आली आहे। संध्याकाळी माऊलींच्या पालखीवर पारंपरिक पद्धतीने भंडाऱ्याची उधळण होणार आहे आणि त्यासाठीही संपूर्ण व्यवस्थापन सज्ज आहे। थेट जेजुरी खंडेरायाच्या गाभाऱ्यातून या संपूर्ण तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत आता वारकरी जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज जेजुरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दाखल होईल आणि त्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतात। मी आता आहे जेजुरी गडावरील मल्हार देवांच्या गाभाऱ्यामध्ये। तुम्ही या ठिकाणी पाहताय की या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये विशिष्ट अशी सजावट सुद्धा आजच्या दिवसासाठी करण्यात आलेली आहे। संत जे आहेत त्यांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत, तर फुलांची आकर्षित सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती जेजुरीमध्ये दाखल होणार, त्यासाठी गावकरी आणि जेजुरी ग्रामस्थ हे पूर्णपणे सज्ज झालेले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी आता देवेरी जेजुरी ट्रस्ट आहे त्यांच्याकडून विशेष नियोजन आज करण्यात येतं। अध्यक्ष, काय सांगताल आजचं काय नियोजन असणार आहे, कारण आज माऊलींची पालखी जेजुरीत येते? माऊलींच्या भक्तांचं स्वागत या ठिकाणी देवसंस्थान ट्रस्ट म्हणून आम्ही करत आहोत। तसेच या ठिकाणी दर्शन त्यांचं सुलभ व्हावं, जलद दर्शन व्हावं यासाठी आम्ही दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिर ट्रस्टतर्फे अन्नप्रसादाची व्यवस्था आज दिवसभर देवसंस्थानतर्फे केलेली आहे आणि माऊलींचं ज्याप्रमाणे 4 वाजता स्वागत आम्ही भंडाऱ्याची उधळण करून मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि हा सोहळा अतिशय देदीप्यमान पद्धतीने सालावादप्रमाणे साजरा केला जातो। मार्तंड देवसंस्थान असतील, सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालखीचं स्वागत करतो भंडारा उधळून, की माऊली सुद्धा सोन्यासारखे झाले पाहिजेत। ज्या प्रकारे भंडारा उधळून सोन्याची जेजुरी म्हटलं जातं, तसंच माऊलींची पालखी वारकरी जे विविध भागातून विविध राज्यातून आलेले आहेत ते सोन्यासारखे होण्यासाठी भंडाराची उधळण केली जाते। की विठू खंडू तुझा नाही, की जेजुरीचा खंडोबा आणि पंढरीचा विठोबा हे दोन्ही एकच देव आहेत। आणि आपण पाहिलं पुराण कथेमध्ये पार्वती मातेच्या मध्ये विष्णूंनी जे मोहिनी स्वरूप धारण केलं ते विलीन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, मीडिया, जेजुरी।